या सगळ्याविषयी बोलण्याकरता यशवंत किल्लेदार मनसेचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार. या भेटीमागे नेमकं काय प्रयोजन आहे? दोन बंधू आहेत, दोन बंधू एकमेकांच्या घरी जाऊन भेटत असतात. त्याप्रमाणे आजही दोघा भावांमधली ही भेट असावी असं मला वाटतंय. तर निवडणुकीची जरी पार्श्वभूमी असली तरी अजून आमच्या प्राथमिक चर्चा ज्या आहेत त्या नेते मंडळींच्या लेवलला चालू आहेत. त्याला जेव्हा अंतिम स्वरूप येईल तेव्हा नक्कीच दोन्ही पक्षाचे प्रमुख म्हणून दोघं भाऊ त्यावर चर्चा करतील आणि निर्णय घेतील. पण अजून प्राथमिक पातळीवरच्या चर्चा संपलेल्या नाहीयेत. त्यामुळे मला वाटत नाही की अशा काही पद्धतीच्या चर्चा आज होतील. दोन बंधू आहेत, त्यांचं खाजगी आयुष्य आहे. दोघं भाऊ आहेत, एक भाऊ म्हणून एकमेकांना भेटत असतात, त्याप्रमाणे आजची भेट असावी. यशवंतजी, तुम्ही म्हणताय की अजूनही प्राथमिक स्तरावरच्या चर्चा काही संपलेल्या नाहीयेत. या चर्चा निवडणुकीच्या याद्यांचाच प्रॉब्लेम केवढा आहे बघा, सांगता का? अजून निवडणुकीच्या याद्याच पारदर्शक नाहीयेत, त्याच्यात किती घोळ आहे. निश्चित सगळं ह्या सगळ्या गोष्टीवर सध्या आमचं प्रचंड काम चालू आहे. शाखा निहाय आमचे सगळे पदाधिकारी नेते त्याच्या कामाला लागलेले आहेत. अगदी अजून यंत्रणेचंच काय खरं, सरकारी यंत्रणेच खरं नाही. आता जी काही तारीख आहे, मला वाटतं कोर्टात जे काही 31 जानेवारी ते सर्वोच्च न्यायालयाने दिले, मला असं वाटत नाही की हा जो काही निवडणुकीचा प्रोग्राम जो आहे तो 31 जानेवारी पर्यंत ह्यांच्याकडून होईल, ही वाटत नाही. ह्या सगळ्या ह्या गोष्टीची पण त्याला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे बेसिक प्राथमिक चर्चा अद्याप चालू आहे. ह्या स्टेजला दोन बंधू ह्यावर काय बोलतील? जेव्हा अंतिम चर्चा येईल, अंतिम स्टेजला जेव्हा एखादा विषय येईल, तेव्हा नक्कीच सर्वोच्च नेते म्हणून दोन्ही त्याच्यावर हे घेतील आणि त्यांचाच अधिकार आहे तो. अगदी मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या प्रतिक्रियेकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.